नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. पुणे शहराच्या विकास आराखड्याच्या विरोधात भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी पालिकेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना शहर प्रमुख अजय भोसले, भाजपचे गटनेते अशोक येनपुरे, भाजपचे नगरसेविका आदी उपस्थित होते. याशिवाय ज्या नागरिकांना या आराखड्याचा फटका बसलाय अशा नागरिकांनीही येथे येऊन बापट यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. हा विकास आराखडा नसून भकास आराखडा आहे. काही बांधकाम व्यावसायिक, राजकारणी यांच्या हितासाठी अनेक आरक्षणे बदलली गेली आहेत. हे आम्ही कदापि होऊ देणार नसल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं. आज विकास आराखड्याच्या पेठातील रस्ता रुंदीच्या करता हिअरिंग आहे. आम्ही सर्वांनी या पेठातल्या लोकांची निवेदनं दिलेली आहेत. आजही सोसायटीमध्ये असं पत्रक फेकतात तसं हिअरिंगच्या नोटिसा दिल्या आहेत. 80 ते 85 हजार लोकांना हिअरिंग द्यायचंय. जे शासनाचे प्रतिनिधी होते येडगाव यादवाडकर, ते आता पत्र देऊन निघून गेलेले आहेत. म्हणजे शासनाचा प्रतिनिधी तिथे नाही. ज्या पद्धतीनं विकास आराखडा केलाय, आज आम्ही प्रामुख्याने रस्ता रुंदीचा विषय, नानापेठ, भवानीपेठ, कसबापेठ, बुधवारपेठ, गंजपेठ, घोरपडेपेठ, शनिवार, नारायण, सदाशिवपेठ, नवीपेठ या सगळ्या पेठात बघा गंमत कशी आहे. 87 साली विकास आराखडा झाला. त्या विकास आराखड्याला आता 30 वर्ष पूर्ण होऊन गेली, तरी त्यातले 40% देखील रस्ता रुंदी झाली नाही. टीडीआरमुळे थोडीशी झाली, पण ती मुख्य रस्त्यांची नाही, आतील रस्त्यांची झाली. म्हणजे 87च्या विकास आराखड्यातील रस्ता रुंदी 30-40 वर्षात तुम्ही अजून पूर्ण करू शकला नाहीत. आणि एकदा निर्णय घ्यायला पाहिजे की या पेठा तुम्हाला उद्ध्वस्त करायच्या आहेत का. सामान्य चाळीतली माणसं, वाड्यातली माणसं, स्टॉलधारक, छोटे व्यापारी हे इथे राहतात. गंमत बघा की 2 FSI जिथं पाहिजे, भाडेकरू जास्त आहेत, तो विकास आराखड्यात 1.5 FSI केला. आमचं हिअरिंग एकीकडे आता लोक येत आहेत, पण राज्य शासनाकडे या विधानसभेत हा आवाज आम्ही उठवणार आहोत की तुम्ही एकदा आता ही जी रस्ता रुंदी दिली आहे, ही केंद्रबिंदू धरून डावीकडे उजवीकडे किती फूट, 5 फूट घेणार का, 10 फूट घेणार का, 15 फूट घेणार, याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. असा विकास आराखडा कसा असू शकतो. क्लिअर कट सांगितलं पाहिजे की इथे 5 फूट घेणार, इथे 7 फूट घेणार. हे सगळं वेग ठेवलेलं आहे आणि म्हणून सामान्य माणूस आता खूप अडचणीत आहे, त्याला कळत नाही. विकास आराखड्याला धरून ज्यांना बांधकामं करायचे, 5 फूट 7 फूट जे सोडून आता बांधकाम करायला द्या म्हणतात, अशा शेकडो इमारतींचे प्लॅन आजही महानगरपालिकेमध्ये प्रलंबित आहेत. म्हणजे जवळजवळ विकासाचं काम ठप्प ठेवलंय. यामागे काही बिल्डरांचा फायदा, काही राजकीय नेत्यांचा फायदा हा आम्हाला दिसतोय, याचा वास येतोय. आणि म्हणून एकीकडे प्रक्रिया सुरू असली तरी लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावं, त्यांना मार्गदर्शन करावं, त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करावी. म्हणून आज आम्ही इथे धरणं धरून बसलेलो आहोत. आम्ही दुपारून पुन्हा आयुक्तांना निवेदन देणार आहोत. अनेक वाड्यातले, चाळीतले लोक इथे येत आहेत, निवेदनाची प्रत देत आहेत. पण हे देखील कमिटी जी नेमली आहे त्याच्यात ज्यांच्या प्रॉपर्टी अडकल्या तेच सभासद आहेत. आम्ही कोर्टापर्यंत भांडलो पण आम्हाला न्याय मिळाला नाही. आणि म्हणून जिथे जिथे अन्याय दिसेल, या रस्ता रुंदीच्या बाबतीत जिथे जिथे लोकांना बेघर करतील, या सगळ्यावरती आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. ही जनजागृती एकीकडे आम्ही करणार, दुसरीकडे संघर्ष करणार आणि पुण्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. हा आजच्या आंदोलनाचा हेतू आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
पुलाच्या बदललेल्या प्लॅन विरोधात भारतीय जनता पार्टीने आंदोलन केले. स्वारगेट जेधे चौकात या विरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांचं नेतृत्व आमदार माधुरी मिसाळ यांनी केलं. यावेळी नवनिर्वाचित खासदार अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, नगरसेवक धनंजय जाधव, भाजपचे गटनेते अशोक येनपुरे, शिवसेना गटनेते अशोक हरनावळ, नगरसेविका मनीषा चोरबिले, मानसी देशपांडे, मंजुश्री नागपुरे, कविता वैरागे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वारगेटची वाहतूक कोंडी सुटावी यासाठी येथे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या रस्त्याची रुंदी 7.5 मीटर अशी आहे. मात्र काँग्रेसच्या नगरसेविका कमल व्यवहारे यांची इमारत वाचवण्यासाठी रस्त्याची रुंदी 5.5 मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे येथे पुन्हा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. सातारा रस्त्यावरून सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर पालिकेने एक इमारत बांधली आहे. ती इमारत काँग्रेस नगरसेविका कमल व्यवहारे यांच्या बचत गटाला 99 वर्षांच्या भाडेकराराने देण्यात आली आहे. येथे बचत गटाच्या नावाखाली विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. ही इमारत वाचावी यासाठी रस्त्याची रुंदी कमी करण्याचा घाट पालिकेने घातला आहे. वास्तविक या इमारतीला लागून असलेले स्टॉल मात्र हलवून आतमध्ये घेण्यात आले आहेत. तर हे स्टॉल हलू शकतात तर ही इमारत पालिका का पाडू शकत नाही असा सवाल आमदार माधुरी मिसाळ यांनी केलाय. मुळामध्ये जो प्लॅन आम्हाला MSRDCने दाखवला होता, मंत्रालयात अजितदादांच्या समोर ज्या प्लॅनचं प्रेझेंटेशन झालं होतं तो प्लॅनच पूर्णपणे बदललेला आम्हाला निदर्शनास आलं. आम्ही त्या दिवशी व्हिजिट घेतली असताना त्या प्लॅनमध्ये पुलाची रुंदी कमी केलेली आहे. मधला जो हा सर्कल होता जो सगळीकडे कनेक्टेड होता, जो खालच्या साईडने जो आपण पेडेस्ट्रियन करतो तो संपूर्ण बदललेला आहे. आणि सर्वात चुकीची गोष्ट जी पुणेकर नागरिकांना इथल्या ट्रॅफिक जॅमला तोंड द्यायला लागेल, कारण स्वारगेटच्या ह्याच्यातली डेस्टिनीच एवढी आहे ट्रॅफिकची आणि त्याच्यासाठी आपण हा ब्रिज बांधतो. आणि आम्ही त्या दिवशी आमच्या निदर्शनास आलं की हे समोर जे दिसतंय की प्लॅनमध्ये पूर्ण मागच्या साईडनी जे स्टॉलच्या साईडनी तिथे अजून पण ॲरो केलेला आहे. पोलीस चौकी जवळजवळ निम्म्याच्या वरती पोलीस चौकी जाते, तिथून तो ॲरो असा गेलेला आहे. जर तो तिथून गेलेला असेल तर ही प्रॉपर्टी सुद्धा त्याच्यामध्ये जायला पाहिजे होती. ही प्रॉपर्टी गेली नाही असं आम्हाला निदर्शनास प्लॅनवर आल्यानंतर आम्ही तिथे बघितलं तर 7.5 मीटरची जी रुंदी आहे रस्त्याची ती दोन्ही साईडला इकडून 7.5 आहे, इकडून 7.5 आहे आणि मध्येच ही 5.5 केलेली आहे. प्रशासन हा मला असं वाटतं की प्रशासन राजकीय दबावाला बळी पडून प्रशासनातल्या जे JNURMचे अधिकारी आहेत कोणाला त्यांनी हे सगळे उद्योग केलेले आहेत. MSRDCच्या अधिकाऱ्यांशी पण आमचं बोलणं झालं. MSRDCच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेने वेळोवेळी आम्हाला हे चेंजेस सुचवले आणि प्रत्येक वेळेस सांगितलं की हे चेंजेस केले नाही तर आम्ही या ब्रिजसाठी पैसे देऊ शकत नाही. आणि त्यामुळे आम्हाला महानगरपालिकेने जसं सांगितलं तसे आम्ही चेंजेस केले आणि म्हणून त्यांनी हा शेवटचा प्लॅन आम्हाला सँक्शन करून दिला. महानगरपालिकेचं काम आहे सँक्शन करणं, आमचं काम आहे बांधणं. त्यामुळे MSRDCच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दबाव आणून कोणालासारखा JNURM ज्यांनी पुण्याच्या ट्रॅफिकची वाट लावली, JNURMचे जवळजवळ 350 कोटी रुपये परत गेले काही काम नसल्यामुळे, अशा माणसाच्या दबावाखाली हे सगळं झालेलं आहे. उद्या येणाऱ्या 10 वर्ष पुणेकर याच्यासाठी त्रास सहन करणार आहेत. आणि ज्या पद्धतीने पुण्यामध्ये हडपसरचा ब्रिज चुकला, हिंजवडीचा ब्रिज चुकला, मला असं वाटतं की ह्याला सुद्धा प्रशासन विद्यापीठाचा ब्रिज चुकला तर प्रशासनच जबाबदार आहे की जे अशा पद्धतीचे बदल करतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना पण कुठल्याही मिटिंगमध्ये विश्वासात घेतलेलं नाही आहे. आम्ही आलो त्यानंतर आम्हाला कळलं की हे सगळे चेंजेस केलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे डिस्कशन न करता आम्ही इथले ट्रॅफिकचे DCP आहेत पांढरे साहेबांशी पण आमचं बोलणं झालं. पांढरे साहेबांनी सांगितलं की ऑलरेडी आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला इथे खरं तर 8.5-9 मीटरचाच रोड पाहिजे. आम्हाला असं कळलंय की बाबा ही जी प्रॉपर्टी आहे मी काँग्रेसच्या नगरसेविका व्यवहारेताईंना दिलेली आहे. एक तर 99 वर्षाचा करार हा हायकोर्टाने कधीच बंद केलेला आहे. 1 वर्षाच्या लीजच्या सगळ्या प्रॉपर्ट्या कॉर्पोरेशननी कॅन्सल केल्या आणि नवीन टेंडरिंग केलं. हीच प्रॉपर्टी तेवढी तशीच राहिलेली आहे, 99 वर्षाच्या कराराने दिलेली आहे आणि ती प्रॉपर्टी वाचवण्यासाठी हे सगळं होतंय. याच्यासाठी नवीन सांगण्याची मला काही गरज नाही की ह्याच्यामध्ये कोणाचा हात आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणचे उड्डाणपूल पालिकेच्या मनमानी कारभारामुळे चुकले आहेत. येथेही असाच प्रकार होत आहे. ते आम्ही चालू देणार नसल्याचं खासदार शिरोळे यांनी सांगितलं. यामध्ये आता स्वारगेट पुलाचं उदाहरण आता आपण पाहतोय, पण आतापर्यंत जे
प्रोजेक्ट किंवा जी कामं महानगरपालिकेने करायची ठरवली ते करताना असं लक्षात येतं की त्याचा अभ्यास नीट केलेला नसतो, त्याच्यामध्ये खूप त्रुटी असतात आणि मग त्रुटी असलेला असा प्रकल्प ते सँक्शन करतात. उदाहरण आहे BRTचं, उदाहरण आहे मेट्रोचं, अशी खूप उदाहरणं आहेत. उदाहरण आहे युनिव्हर्सिटीच्या इथलं, पुणे युनिव्हर्सिटीच्या इथल्या पुलाचं. घाईघाईमध्ये काही निर्णय घ्यायचे किंवा कोणीतरी सांगतं म्हणून निर्णय बदलायचे. मला असं वाटतं की असं सरकार चालत नाही, अशी महानगरपालिका चालू नाही. आणि यापुढील काळामध्ये आम्ही पूर्वी हे काम करतच होतो. आता हे माधुरीताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही जे आंदोलन केलंय हे आज आम्ही आंदोलन करणार आणि आपल्या आयुक्तांनाही सांगणार की हे चुकीचं काम आम्ही यापुढील काळात चालू देणार नाही. यापुढील काळामध्ये योग्य तेच काम झालं पाहिजे, कारण आपण जनतेचे पैसे वाया घालवायचे नाही. मला असं वाटतं अशा प्रकारची भूमिका आमची पुढच्या काळामध्ये राहणार आहे. चुकीचं काम होऊ नये याच्यासाठी आम्ही संघर्ष करू. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राज्यात झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवाची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केली आहे. चव्हाण यांनी राजीनामा न दिल्यास ते पुण्यात आले तर आंदोलन करण्याचा इशाराही मानकर यांनी यावेळी दिला. राज्यात नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागल्याच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडूनच थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात काँग्रेस आघाडीचे डॉक्टर विश्वजित कदम यांचा 3 लाख मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर आत्मपरीक्षण करण्यासाठी काँग्रेस भवनात बैठक बोलावण्यात आली होती. शहराध्यक्ष अभय छाजेड, आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, शरद रणपिसे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते. या भर बैठकीतच मानकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यात झालेल्या काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून चव्हाण यांनी राजीनामा दिला पाहिजे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अशा प्रकारे नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला आहे. त्याप्रकारे चव्हाण यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, असे मानकर म्हणाल्याने खळबळ उडाली. चव्हाण यांनी राजीनामा न दिल्यास ते पुण्यात आल्यावर आपण आंदोलन करू, असा इशाराही मानकर यांनी दिला. दरम्यान हे आपले वैयक्तिक मत असल्याचे मानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्रातल्या अपयशाला मुख्यमंत्रीच हे जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिकांची दुःख समजली नाही. स्वतःची प्रतिमा स्वच्छ राखण्याकरता त्यांनी केला प्रयत्न, परंतु पक्षाची प्रतिमा कधी मलिन झाली हे त्यांना समजलंच नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आणि पुण्याच्या संदर्भामध्ये मी जास्त त्यांच्यावरती नाराज आहे की पुण्याचे 35 प्रश्न घेऊन सातत्यानं 3.5 वर्ष आम्ही मंडळ, मी असेल, अभय छाजेड असेल, अरविंद शिंदे असतील, पक्षाचे सगळे पदाधिकारी सातत्यानं गेलो की पुण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनाचे साधारण 35 प्रश्न होते ते मार्गी लावण्याच्या संदर्भात अनेक वेळा त्यांना निवेदन दिलं, परंतु कुठलंही काम त्यांनी आजपर्यंत देखील केलेलं नाही आहे. आणि तो देखील इम्पॅक्ट पुण्याच्या या इलेक्शनवरती निश्चितपणाने पडलेला आहे. झोपडपट्टीवासियांचा एक SRAचा जो प्रश्न आहे, 2000पर्यंतची मान्यता त्यांना मिळायला पाहिजे. कारण की पुण्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीवासी आहेत त्यांना देखील या निमित्ताने न्याय मिळाला. आणि काँग्रेसचा जो मतदार आहे तो देखील काही प्रमाणामध्ये भाजपकडे निश्चितपणे गेलेला आहे. युवा वर्गाला देखील एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून देखील काही उपक्रम त्यांनी राबवायला पाहिजे. परंतु ते कुठल्याही कामाला नुसतं हो म्हणायचे, परंतु त्याचं इम्प्लिमेंट कधी त्यांनी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलं नाही. आणि ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना मी या ठिकाणी प्रगट केलेली आहे आणि ही मागणी माझी सातत्याने राहणार आहे. कारण की जो माणूस खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न त्यांनी या पदावरती असताना करायला पाहिजे, ती जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली नाही.
मग अनेक उपक्रम असतील जे सातत्यानं समाजाला उपयुक्त असे उपक्रम असायला पाहिजेत. त्याचं इम्प्लिमेंट आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये होऊ शकलेलं नाही आणि सर्व नाराजी म्हणजे मोदींचा प्रभाव तर निश्चितपणाने होताच, परंतु जर काँग्रेसनं जर त्या पद्धतीने जर काम केलं असतं तर निश्चितपणे हे परिवर्तन कुठेतरी आपल्याला या निवडणुकीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये दिसतात. फक्त 2 सीट जर आपल्याला संपूर्ण म्हणजे आघाडीचं सरकार असताना फक्त 2 सीट मिळतात काँग्रेस पक्षाला, याची इतकी दुर्दैवी बाब कुठली नाही आहे. नाही, मी जर मुख्यमंत्री पुण्यामध्ये आले तर आंदोलन हे माझं राहणार की तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, ही प्रभावाची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. याच्याकरता माझं आंदोलन हे निश्चितपणे राहणार. पुणेकर असून मी पुण्यातच राहणार आहे, अशा शब्दात काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांनी पक्षातील विरोधकांना सुनावले. लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल 3 लाख मतांनी पराभव झाल्यानंतर काँग्रेस भवनात आत्मपरीक्षणासाठी बैठक पार पडली. त्यावेळी कदम यांनी आक्रमक शब्दात जोरदार भाषण केले. काहींना वाटते की आता पुण्यातून निघून जाणार, परंतु माझा जन्म पुण्याचा आहे, त्यामुळे यापुढे नेते नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम मी करणार आहे. कोणताही प्रश्न असो, कार्यकर्त्यांनी कधीही मला संपर्क साधावा, मी त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध राहणार आहे. दर आठवड्याला मी काँग्रेस भवनात येऊन सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधणार आहे, असं कदम यांनी सांगितलं. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेकांनी निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. काही लोकांनी विरोधात काम केले, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. अशांवर कारवाई व्हावी अशी मागणी आपण करणार असून सर्व अहवाल पक्षाच्या नेतृत्वाकडे आपण सादर करणार आहोत. यापुढील काळात विधानसभा आणि महापालिकेच्याही निवडणुका आहेत. पुण्यातील काँग्रेसचे दोन्ही आमदार सक्षम असून भविष्यात एक दिलाने लढू, असंही कदम म्हणाले. या निवडणुकीत मोदी लाट होती आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनभावना होती. महागाई आणि सरकारचे कामकाज या विरोधातील भावना मतपेटीतून व्यक्तच झाली आहे. मोदी लाट असली तरी लाखभर मतांनी पराभव आपण समजू शकतो, पण बाकीची मते कोठे आणि का गेली याची कारणे शोधणार आहोत, असं विश्वजित म्हणाले. सरकारची कामगिरी मतदारांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडल्याचंही कदम यांनी कबूल केलं. थोडेसे धक्केदायक निकाल आहेत, परंतु ह्यातही सर्वजण आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते ताकदीने जोमाने पुन्हा एकदा पुण्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या लोकांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही कामा लवकरच आम्ही लागलेलो आहोत आणि भविष्यातही आमचं चांगल्या पद्धतीचं काम चालू राहणार आहे. ह्याचं आत्मपरीक्षण करण्याची गांभीर्याने आवश्यकता आहे आणि काँग्रेस पक्षाच्या स्तरावर आम्ही सर्व कार्यकर्ते नेते यांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर आम्ही आत्मपरीक्षण करायलाही सुरुवात केली आणि करणार आहोत. मुळात मला एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे भावना व्यक्त करायची की आम्ही केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांच्या विकासाच्या योजना केल्या खूप आणि त्या अंमलातही आणल्या, पण त्याचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग आम्ही करायला अपयशी फार मोठ्या प्रमाणात ठरलो. सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे लोकांवर आणि विशेषतः तरुण पिढीवर, तेही आम्ही अंडर एस्टिमेट केलं आणि त्याचा कुठेतरी परिणाम हे आम्हाला भोगावा लागला. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मार्केटिंग असेल, ब्रँडिंग असेल, सोशल मीडियाचा वापर असेल, हे बीजेपीने गेले 2-2.5 वर्षांपासून फार प्रभावशाली केला आणि त्यात कुठेतरी आम्ही अपयशी ठरलो. लोकांना आम्ही पटवू शकलो नाही की या योजना आम्ही लोकांसाठी केलेल्या आहेत, त्यात अपयशी निश्चितपणे ठरलो. जे चुकीचं पक्षविरोधी ज्यांनी काम केलं असेल, येणाऱ्या दिवसांमध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये त्यांच्यावर पक्ष कार्यवाही ही निश्चितपणे केली जावी अशी माझी मागणी असताना आणि ह्याच्यावर प्रत्यक्षपणे अंमलबजावण्यासाठी सुद्धा मी काम करणार आहे. हे बघा, एक उमेदवार म्हणून माझी पर्सनल मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी मी घ्यायला तयार आहे आणि मी घेत आहे. मी नाकारली नाही. मागाशी जाहीर भाषणात सुद्धा मी सांगितलं माझी रिस्पॉन्सिबिलिटी उमेदवार म्हणून आहे, परंतु वेळ कमी होता. एक नवीन उमेदवार म्हणून दुर्दैवाने काही लोकांनी जो अपप्रचार केला होता त्या गोष्टींचाच फायदा आमच्या विरोधकांनी निवडणुकीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी मला भोवल्या या निवडणुकीमध्ये, परंतु आम्ही ठीक आहे वेळेअभावी आम्ही पुण्यातल्या युवकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. ज्या आमचा पारंपरिक मतदार आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना पुन्हा एकदा विश्वास देऊ शकलो नाही. या निश्चितच खऱ्या गोष्टी आहेत. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस,
IT and Mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. लोकसभा निवडणुकीतील विजय हा नरेंद्र मोदी किंवा भाजपचा नसून तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली आहे. सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाई वैद्य बोलत होते. सोशलिस्ट युवजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य, वर्षा गुप्ते, संजय गायकवाड, संतोष म्हस्के, गीताराम कदम यावेळी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवी संघाला 40 तोंडे असून त्यापैकी भाजप हे एक तोंड आहे. हिंदू राष्ट्र निर्मितीचे संघाचे उद्दिष्ट असून त्यातील अर्धे उद्दिष्ट निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. हिंदुस्थानच्या राज्यघटनेत देशाची उद्दिष्टे सांगण्यात आली असतानाही भाजपला घटना बदलायची आहे. मात्र भाजपने घटनेला हात घातल्यास जनता उसळून येईल. जगातील भांडवलशाही व्यवस्था पराभूत झाली आहे. त्यामुळे देशातील लोकशाही तारण्यासाठी समाजवादच महत्त्वाची भूमिका पार पाडेल. भाजपने मार्केटिंगचा उपयोग करून मोदी ब्रँड मतदारांच्या गळी उतरवला आहे. संघाने संसदीय निवडणुकीच्या तरतुदी धुडकावून अध्यक्षीय पद्धतीने निवडणूक लढवली आहे. मुद्द्याद्वारे नव्हे तर गुद्द्याद्वारे जिंकली आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर अभिजित वैद्य म्हणाले, मोदींनी देशाचे आर्थिक, परराष्ट्र धोरण, काश्मीर प्रश्न, समान नागरी कायदा तसेच पाक आणि अमेरिकेशी संबंध कसे ठेवणार यासंबंधी खुलासा करण्याची गरज आहे. शहरात 9 ठिकाणी मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जपान येथील जायका कंपनीसोबत करार केला आहे. शहरात 9 ठिकाणी मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी या 715 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी निधी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरात निर्माण होणारे मैला पाणी नदीतून वाहत आहे. त्यामुळे नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी महापालिकेने JNNURMच्या माध्यमातून HTP प्लांट उभे केले जात आहेत. सध्या 10 प्रकल्प असून त्या माध्यमातून 350 MLD पाण्यावर रोज प्रक्रिया केली जात आहे. अद्याप 400 MLD पाण्यावर प्रक्रिया करणे शिल्लक आहे. त्यामुळे नदीला आलेले गटाराचे स्वरूप कायम आहे. नदी प्रदूषण कमी करण्यासाठी 9 प्रकल्प उभे केले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 715 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून 50% आणि महापालिका 50% निधी उभारणार आहे. केंद्र सरकारने निधी उभारणीसाठी जायका कंपनीकडे प्रस्ताव पाठवला होता. 58% निधी जायकाकडून उपलब्ध होणार आहे. 2 दिवसांपूर्वी जायका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पालिकेत येऊन या संदर्भात सादरीकरण केले आहे. त्याचवेळी या अर्थसहाय्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपयशात भाजपचं यश असल्याचं मत राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलं. वक्तृत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण या विषयावर ते बोलत होते. पळशीकर पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला समाज घटकांची मूक नाराजी कळली नाही. या निकालातून देशाची सामाजिक घडी बदलण्याचा जनादेश भाजपला मिळाला आहे. काँग्रेसच्या पतनानंतर कुठल्याही एका पक्षाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 1989 सालानंतर काँग्रेसच्या पतनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर आज सगळ्यात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. ते भाजपनं मिळवून दाखवलं आहे. पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि त्याचे जागांमध्ये झालेले रूपांतर या समीकरणावर पक्षाचे यश अवलंबून असते. नेमक्या याच बाबतीत भाजप हा काँग्रेसपेक्षा सरस ठरला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत फारसे अंतर नाही. मात्र मिळालेल्या मतांचे जागांमध्ये रूपांतर करण्यात भाजप हा यशस्वी ठरला आहे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात सामाजिक ध्रुवीकरणामुळे भाजपला प्रचंड यश मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केल्यानंतर ही निवडणूक जेवढी मोदींची ठरली तेवढीच माध्यमांचीही ठरली. काँग्रेसचा विरोधही माध्यमातून करण्यात आला. उद्योग जगताने काँग्रेसला विरोध करत यंदा भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपला फायदा झाल्याचं पळशीकर यांनी यावेळी सांगितलं. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.